सिंधुदुर्गातून आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर या संदर्भातले अपडेट देत आहे। सुरेश, सिंधुदुर्गात कशा पद्धतीने चित्र आहे? निश्चित बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकंदर पाहिलं तर खासदार नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली। त्याचबरोबर पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात। ह्या महायुतीकडून असतील तर जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत असतील, माजी आमदार वैभव नाईक असे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकंदर विचार केला असता मागच्या निवडणुकीत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीमध्ये बघितलं तर तणाव होता, प्रत्येक जण स्वतंत्र लढले। यावेळी मात्र खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेत महायुती केली आणि त्यामुळे भाजप, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी एकत्रित लढले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 जागांचा जिल्हा परिषदच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 अशा 150 जागांसाठी मतदान प्रक्रिया ही 7 रोजी पार पडली। आजपासून मतमोजणीला सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता एकूण 150 जागांमध्ये 25 जागा ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे 125 जागांसाठी ही लढत पाहायला मिळते। यामध्ये बघितलं तर 42 जिल्हा परिषदच्या 42 जागांमध्ये 115 उमेदवार रिंगणात आहेत। निश्चित सुरेश, त्यामुळे एकंदरीतच आता सिंधुदुर्गात नेमके कोण वर्चस्व आपलं कायम ठेवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातले